नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वाती जावळे, इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर, फादर ॲग्नल ITI वाशी. आज आपण बघणार आहोत लाईन इन्सुलेटर्स. लाईन इन्सुलेटर म्हणजे काय, ते कोणत्या मटेरियलपासून बनलेले असतात आणि ते कुठे वापरलेले जातात आणि त्याचे टाईप्स काय काय आहे. तर आता आपण बघूया इन्सुलेटर्स म्हणजे काय, त्याचा उपयोग कुठे केला जातो, कुठले मटेरियल्स वापरले जातात, त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहे आणि त्याचे टाईप्स काय काय. तर सर्वप्रथम बघूया इन्सुलेटर्स म्हणजे काय. इन्सुलेटर्स म्हणजे असे मटेरियल की ज्यामधून करंट फ्लो होऊ शकत नाही, त्याला आपण इन्सुलेटिंग मटेरियल्स असे म्हणतो. ह्या इन्सुलेटिंग मटेरियल्स पासूनच इन्सुलेटर्स बनवलेले असतात. पण इथे जे इन्सुलेटर्स आहे हे लाईन इन्सुलेटर्स आहे, जे जे ओव्हरहेड लाईन्सला होल्ड करण्याचं काम करतात. आणि तसेच हे लिकेज करंटला कंडक्टर पासून पोलकडे वाहू न देता प्रोटेक्शन देण्याचं काम करतात. आणि हे नॉर्मली पोर्सिलिन क्लेचे बनवलेले असतात. आता मटेरियल्स कुठले कुठले वापरले जातात इन्सुलेटर्समध्ये. तर नॉर्मल जे इन्सुलेटर्स असतात ते त्यासाठी जे इन्सुलेटिंग मटेरियल्स वापरतात ते प्लास्टिक, रबर, मायका, वूड किंवा ग्लास असतं. पण इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये मॅक्झिमम जे वापरले जाणारे मटेरियल्स आहे ते म्हणजे पोर्सिलिन, ग्लास, पॉलिमर, सिरॅमिक हे मटेरियल्स वापरले जातात. आणि हे लाईन इन्सुलेटर्ससाठी चायना क्ले किंवा सिरॅमिक्स वापरलेले असतात आणि ते ग्लेज केले असतात, म्हणजे त्यावरून सहज पाणी निसटून जावं म्हणून. पुढचं बघूया प्रॉपर्टीज काय काय इन्सुलेटर्सच्या. तर पहिली आहे हाय मेकॅनिकल स्ट्रेंथ. म्हणजे जे लाईन्स असते तर त्या लाईन्सचं वजन पेलवलं गेलं पाहिजे, म्हणून त्याची स्ट्रेंथ जास्त असायला हवी. तसेच जेव्हा वादळ असतं किंवा जोराचा वारा येतो त्यावेळेससुद्धा त्या इन्सुलेटर्सनी योग्य तो सपोर्ट द्यावा, म्हणून त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्त असायला हवी. तसेच हाय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आहे. लिकेज करंट फ्लो होऊ नये म्हणून त्याचा रेजिस्टन्स हाय असायला हवा. तसेच हाय रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ही असायला हवी. त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ हाय असायला हवी. तसेच हे जे इन्सुलेटर मटेरियल आहे हे नॉन पोरस आणि इम्प्युरिटीपासून फ्री असायला हवे. तसेच त्यामध्ये क्रॅक नसावी. आणि हाय रेशो स्ट्रेंथ टू फ्लॅश ओव्हर व्होल्टेजसाठी असायला हवा. पुढचं आहे इन्सुलेटरचे प्रकार. तर पिन इन्सुलेटर, शॅकेल इन्सुलेटर, सस्पेन्शन इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेटर, पोस्ट इन्सुलेटर आणि स्टे इन्सुलेटर्स हे सर्व इन्सुलेटर्सचे प्रकार आहे. सर्वप्रथम आपण बघूया पिन इन्सुलेटर. तर पिन इन्सुलेटर्स जे आहे ते कंडक्टर्सला, ओव्हरहेड लाईन्सच्या कंडक्टर्सला होल्ड करण्यासाठी वापरलेले असतात. हे स्ट्रेट रनिंग पोल्सवर लावलेले असतात आणि ह्याचे 3 प्रकार पडतात: सिंगल शेड, डबल शेड, ट्रिपल शेड. तर सिंगल शेड जी आहे ते नॉर्मली लो आणि मिडियम व्होल्टेज लाईनसाठी वापरतात. आणि डबल आणि ट्रिपल शेड जे आहे इन्सुलेटर्स ते 3000 व्होल्ट्सच्या वरती व्होल्टेजसाठी वापरले जातात. आणि ह्या ज्या शेड आहे ह्या रेन वॉटरला खाली निघून जाण्यासाठी केलेले असतात. तसेच हे इन्सुलेटर होरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली दोघा प्रकारे वापरले जातात. आणि ह्यांचं कन्स्ट्रक्शन एकदम सिंपल असतं. तसेच याचा मेंटेनन्स पण लो असतो. आपण इथे बघू शकता सिंगल शेड, डबल शेड आणि ट्रिपल शेड इन्सुलेटर्स दाखवले आहे. त्याच्यामध्ये इन्सुलेटर्सच्या वरच्या भागाला जो ग्रूव्ह आहे त्यामध्ये कंडक्टर ठेवला जातो आणि त्याला बाइंडिंग वायरने बाइंड केला जातो. आपण बघू शकतो पोलवर इन्सुलेटर आहे आणि वरती कंडक्टर दाखवलेला आहे, तो बाइंड केलेला आहे. त्यानंतर आहे शॅकेल इन्सुलेटर. तर शॅकेल इन्सुलेटर हे नॉर्मली कॉर्नर पोल्सला वापरले जातात. म्हणजे कॉर्नरवरून आपल्याला जेव्हा लाईन फिरवायची असते त्या ठिकाणी हे वापरले जातात.
आणि हे इन्सुलेटर्स मीडियम व्होल्टेज लाईनसाठी वापरले जातात. हे जे इन्सुलेटर्स आहे हे तुम्ही हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली दोन्ही पोझिशनला वापरू शकतात आणि हे पोलवर डायरेक्टली नट बोल्टने तुम्ही फिक्स करू शकतात किंवा क्रॉस आर्मवर याला फिक्स करू शकतात. इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकतात की शॅकल इन्सुलेटर्स वापरलेले आहे जे पोलवर फिक्स केले आहे डायरेक्टली आणि काही क्रॉस आर्मवर लावले. पुढचं बघूया सस्पेन्शन इन्सुलेटर. तर सस्पेन्शन इन्सुलेटर जे आहे ते 33 kVच्या पेक्षा जास्त व्होल्टेजला मॅक्झिमम वापरले जातात आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा पोर्सिलिन डिस्क असतात ज्या एकमेकांशी सिरीज कनेक्टेड केलेले असतात बाय युजिंग मेटल लिंक्स. त्यामध्ये एक मेटल लिंक्स असते ज्यामुळे ह्या सर्व डिस्क एकमेकांशी सिरीजमध्ये जोडलेल्या असतात आणि जो कंडक्टर आहे ओव्हरहेड लाईनचा हा बॉटमच्या डिस्कला म्हणजे खालच्या डिस्कला लावलेला असतो स्ट्रिंगच्या आणि वरचा जो एंड असतो तो क्रॉस आर्मला लावलेला असतो आणि प्रत्येक जी डिस्क असते ह्यामधली ह्याचं व्होल्टेज 11 kV असतं आणि अशा भरपूर डिस्क वापरून आपण त्याचं व्होल्टेज वाढवू शकतो. तर जे ते सपोज 66 kV व्होल्टेज आहे ज्या लाईनचं त्या ठिकाणी आपल्याला 6 डिस्क ह्या सिरीजमध्ये लावाव्या लागतील. इथे तुम्ही बघू शकता डिस्क इन्सुलेटर, त्याला सस्पेन्शन इन्सुलेटरसुद्धा म्हटलं जातं. त्या डायग्राममध्ये 10 डिस्क वापरलेल्या दिसत आहेत. ह्याचाच अर्थ ह्या लाईनचं व्होल्टेज 110 kV असेल. पुढचं बघूया स्ट्रेन इन्सुलेटर्स. हे इन्सुलेटर्स जे आहे हे डेड एंडला किंवा कॉर्नरला किंवा शार्प कर्व जिथे असते तिथे हे किंवा लाईनला ज्या ठिकाणी जास्त टेन्शन असतं अशा ठिकाणी स्ट्रेन इन्सुलेटर्स वापरले जातात. हे इन्सुलेटर्स म्हणजे जे इन्सुलेटर्स एकमेकांना जोडलेले असतात त्या इन्सुलेटर्सला स्ट्रेन म्हटलं जातं आणि ही स्ट्रेन जी आहे ती आपण शॅकल इन्सुलेटर्सची पण बनवू शकतो किंवा डिस्क इन्सुलेटर्सची पण बनवू शकतो आणि लो व्होल्टेज लाईनसाठी आपण शॅकल इन्सुलेटर्सची स्ट्रेन वापरतो आणि हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये डिस्क इन्सुलेटरची किंवा सस्पेन्शन इन्सुलेटर्सची स्ट्रेन आपण वापरतो. ह्या ज्या डिस्क आहे त्या एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि त्यालाच स्ट्रेन म्हटलं जातं. इथे आपण डायग्राममध्ये बघू शकतो. नेक्स्ट आहे स्टे इन्सुलेटर्स. स्टे इन्सुलेटर्सलाच एग इन्सुलेटर्स असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे नॉर्मली 33 kV लाईन्सपर्यंत वापरले जातात आणि हे जे इन्सुलेटर्स आहे हे जमिनीपासून 3 मीटर अंतराच्या कमी लावलेले नसावेत आणि हे जे इन्सुलेटर्स आहे हे जिथं लाईनला स्ट्रेन असतो अशा ठिकाणी वापरलेले असतात. तुम्ही बघू शकता जो पोलला सपोर्ट दिलेली जी लाईन आहे स्टे वायर ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये हा स्टे इन्सुलेटर्स वापरलेला असतो. पोस्ट इन्सुलेटर कॅप अँड पिन टाईप. हे जे इन्सुलेटर्स आहे हे नॉर्मली आपल्याला सबस्टेशनमध्ये बघायला मिळतात आणि हे बसेस किंवा ड्रॉपआउट फ्युजेस, लाईन कंडक्टर्स, गँग ऑपरेटेड एअर सर्किट ब्रेकर्स ह्यांच्यावर माउंट केलेले असतात आणि हे जे इन्सुलेटर्स आहे हे 11 kV, 22 kV आणि 33 kV रेंजमध्ये अवेलेबल असतात आणि हे शक्यतो व्हर्टिकल पोझिशनमध्येच असतात आणि हे स्विच गिअर ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्शन देतात, तसेच इतर इक्विपमेंट्सला सुद्धा प्रोटेक्शन देतात. पुढचं आहे डिस्क इन्सुलेटर. तर डिस्क इन्सुलेटर्स ह्या कधी पोर्सिलिनच्या असतात तर टफ ग्लासच्या सुद्धा असतात आणि हे इन्सुलेटर्स पण डेड एंडला वापरले जातात आणि स्ट्रेट लाईन्स आहे सस्पेन्शन टाईपसुद्धा याला म्हणू शकतो आपण डिस्कला आणि ह्याचं व्होल्टेज 3.3 kV किंवा त्यापेक्षा जास्त असतं. इथे ग्लास डिस्क आहे, एक
एक डिस्क ग्लासची अशा अनेक डिस्क एकमेकांच्या सिरीजमध्ये लावलेले आहे. पण हे डिस्क इन्सुलेटर्स जे आहे हे वेगवेगळ्या असेंब्लीमध्ये लावले जातात. जसे की बॉल अँड सॉकेट टाईप. बॉल अँड सॉकेट टाईपमध्ये हे जे इन्सुलेटरची असेंब्ली असते ह्याच्यामध्ये एक बॉल असतो आणि एक सॉकेट असतो. तर इन्सुलेटरच्या एका साईडला बॉल लावलेला असतो आणि क्वार्टर पिन टाकून त्यामध्ये सॉकेट लावलेलं असतं, ज्यामुळे बॉल सहज खाली घसरून येऊ शकत नाही. आणि हे इन्सुलेटर्स डेड एंडला वापरले जातात. इथं आपण बघू शकतो बॉल आणि सॉकेट आहे आणि त्याची असेंब्ली केली आहे इन्सुलेटर्स मध्ये. त्यानंतर पुढची असेंब्ली आहे टॉंग अँड क्लेव्हिस टाईप. तर इथं आपण बघू शकता डायग्राम मध्ये टॉंग आणि क्लेव्हिस. तर हे राऊंड पिन असते, त्याच्यामध्ये क्वार्टर पिन असते जी की होल्ड करण्यासाठी लावलेली असते टॉंगला, एक युनिटला. आणि आपण डायग्राम मध्ये बघू शकतो की टॉंग आणि क्लेव्हिसची असेंब्ली केली आहे. पुढचं आहे इन्सुलेटर फॉर कोल्ड क्लायमेट. तर ज्या थंड प्रदेशात जे इन्सुलेटर्स असतात ते थोड्या वेगळ्या प्रकाराचे असतात. त्यांची जी डेप्थ आहे लोअर कॅपची ही जास्त असते आणि याचे दोन डिझाईन्स असतात, एक फॉक टाईप आणि अँटी फॉक टाईप. तर इथं आपण बघू शकतात हे कोल्ड क्लायमेट्समध्ये वापरले जाणारे इन्सुलेटर्स. या ज्या डिस्कची हाईट आहे ती नॉर्मल डिस्कपेक्षा जास्त आहे. तर आता आपण बघूया की इन्सुलेटर्सचे टाईप आणि ते कसे कुठे वापरले जातात. तर जे इन्सुलेटर आहे पहिला पिन इन्सुलेटर, हा 11 kV पेक्षा कमी व्होल्टेज कॅपॅसिटी जर असेल तर तो डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये वापरला जातो. सस्पेन्शन इन्सुलेटर हा 11 kV पासून 765 kV पर्यंत वापरला जातो ट्रान्समिशन सिस्टममध्ये. स्ट्रेन इन्सुलेटर हा 33 kV ट्रान्समिशन सिस्टममध्ये वापरला जातो. शॅकेल इन्सुलेटर हा लेस दॅन 33 kV साठी वापरला जातो डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये. पोस्ट इन्सुलेटर हा ग्रेटर दॅन 11 kV म्हणजे हाय सबस्टेशन सिस्टममध्ये वापरला जातो. आणि स्टे इन्सुलेटर जो आहे तो लेस दॅन 11 kV साठी डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये वापरला जातो. थँक्यू.